हमें बुलाया था वजीर आजम। आइए आइए कान्होजी राजे, तशरीफ रखिए। दरअसल हमें आपसे कुछ बातें करनी है। अब आप स्वराज के बड़े सरदार हो, शिवा संभा के नजदीकी रिश्तेदार हो, तो रायगढ़ पर आपका बहुत बार आना जाना रहता होगा। हम तो आते जाते रहते ना संभा के यहाँ। ये तो बहुत अच्छा हुआ। बस हमें थोड़ी सी जानकारी चाहिए रायगढ़ के बारे में। हाँ पूछिए ना, पूछिए। रायगढ़ स्वराज की राजधानी है, तो यहाँ काफी पहरा रहता होगा। अमंग कहाँ से शुरू होता है ये पहरा? मतलब संभा के सिपाही कौन से गांव से हिफाजत की शुरुआत करते हैं? वो तो नहीं पता। पाचाड़ में कितने सिपाही हैं? कितनी सिबेदी है? वो भी नहीं पता। अच्छा, रायगढ़ पर जाने के लिए कुल कितने रास्ते हैं? मतलब कोई एक आध ऐसा रास्ता जिसे तुम्हारे जैसे खास लोग इस्तेमाल करते हो? कोई खुफिया रास्ता? वो कुछ नहीं पता। एक ही तो रास्ता है ना। रायगढ़ पर कितने सिपाही रहते हैं? वो कम ज्यादा होते रहते हैं। वो कम मतलब कितने कम, और ज्यादा मतलब कितने ज्यादा? अब कितने हैं? माहित नाही, वो खरंच माहित नाही। डरिए मत कान्होजी राजे, अब आप हमारी पनाह में हो, हमारे साथ हो। आपकी हिफाजत करना हमारा काम है। आप डरिए मत, सिर्फ हमसे कोई जानकारी छिपाना मत। नाही नाही, सच बोलू क्या? आम्ही आपलं रायगडावर जातो, पण त्याच्यावर हल्ला करायचा असा विचारच केला नाही कधी। मग तुम्ही विचारताय अशी कधी माहितीच घेतली नाही। हा पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्वतः परत गडावर जातो, समजा व्यवस्थित विचारून घेतो आणि मग सांगतो तुम्हाला। नहीं नहीं, इसकी कोई जरूरत नहीं है। अच्छा, ये तो पता होगा कि रायगढ़ का किलेदार कौन है? हाँ हाँ, राहू जी ये नीड़ो पंत, वो दोनों में से एक तो कोई है। ठीक है ठीक है, बहुत बड़ी जानकारी मिली आपसे, बहुत बहुत शुक्रिया। जी जी। आम्हाला मान्य नाही दादासाहेब। पण का बाळराजे? ते आम्ही वहिनीसांशी बोलू। तुमच्या वहिनीचा सुद्धा तयार आहेत आणि आम्ही सुद्धा तयार आहोत पुन्हा वरमाई व्हायला। मातोश्री, तुम्ही सुद्धा? आहो, त्यात काय झालं? आणि शंभूराजे जे सांगतील त्याला हो म्हणा, त्यातच सर्वांचं हित आहे। पण आमचं एक लग्न झालंय ना। पण आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना, आम्ही तुमचं एक लग्न लावून देऊ म्हणून। हो, पण कशासाठी? कारण तुमच्या पहिल्या लग्नात आम्ही नव्हतो। आम्हाला आणि तुमच्या वहिनीसांना तुमच्या लग्नात मिरवता आलं नाही, म्हणून आता हे लग्न। फक्त मिरवण्यासाठी लग्न? मातोश्री, हो तुम्ही तरी सांगा ना। आम्ही शंभूबाळांच्या पुढे नाही, शिवाय ते छत्रपती आहेत। असतील, पण आम्ही सुद्धा छत्रपतींचे बंधू आहोत। बाळराजे, नीट ऐकून घ्या। दादासाहेब, हो तो औरंगजेब गिरट्या घालतोय, तुम्हाला फुरसत नाहीये, आणि एवढ्या धामधुमीत आमचं लग्न? हो, लग्न, आणि एक नाही 3 लग्न करणार आहोत आम्ही। पण का? बाळराजे, तुमचं लग्न हे केवळ लग्न नाही, ते एक राजकारण आहे। तुमच्या लग्नानं आम्ही सोयरे धायरे जोडणार आहोत। औरंगजेब आपल्या काही सरदारांना फितवू पाहतोय, त्याला हे असं उत्तर देणार आहोत आम्ही। हे योग्य करताय तुम्ही। आऊसाहेबांनी हेच केलं।
तुमच्या लग्नानं आपली नातीगोती वाढतील. परंतु दादासाहेब, आमची इच्छा नसेल तर? महाराजे जे छत्रपतींच्या गादीशी जोडले जातात त्यांना स्वतःची इच्छा राहत नाही, ती ठेवायचीही नसते. आणि लक्षात ठेवा, तुम्ही राजे आहात आणि राजा जे काही करतो ते प्रजेच्या रक्षणासाठी, स्वराज्यासाठी. म्हणून आढेवेढे घेऊ नका. पण राजे, नवरी मुलीचं नाव नाही सांगितलं. हंबीर मामांची गृहशोभा तारा. महाराज, उजरा घ्या आमचा. तुमचा निरोप मिळाला तसं आमच्या मंडळीनं म्हणलं चला. आलू, पर एक तक्रार हाय माझी. बसा. मामासाहेब, तक्रार? वय, मोठी तक्रार. मामासाहेब, काय तो खुलासा करावा. अहो, खुलासा काय करायचा? असं कुठं असतंय वय? हो, तुम्ही गोव्यातनं येताना त्या शहजाद्या मुअज्जमची 60-70 हजाराची फौज तलवार न उचलता मारली. हे बरं आहे का? मामासाहेब, काय हो हे? तर काय, मी बी घाबरले. म्हणलं कुणाची तक्रार करतात काय जण. मामासाहेब, असं असेल तर तक्रारीचा पाढाच वाचावा लागेल तुम्हाला. वाचणार तर? अहो, एवढ्या मोठ्या संख्येनं शत्रू सैन्याचा संवार यापूर्वी एका बी हिंदू राजानं केला नाही. एवढंच नाही तर पोर्तुगीजांनी बी सरळ केलं. लय मोठा अभिमान वाटला. मामासाहेब, हीच तक्रार होती ना? वय वय, हीच तक्रार. पण मामासाहेब, आता आमची ही तक्रार आहे तुमच्याबद्दल. तुमची तक्रार यांच्याबद्दल? मामासाहेब, तुम्ही कायम मोहिमांवर असता. तुमचं घराकडे अजिबात लक्ष नाही. वय, हे बरी खरं आहे. आपल्याला ताराऊ सारखी एक छान मुलगी आहे, हेही तुमच्या गावी नाही. हा, तर मला बी विसरलेत ते. आणि म्हणूनच मामासाहेब, छत्रपती म्हणून आम्ही तुम्हाला सजा देऊ शकतो. अहो राज, द्या की. तुमचा अधिकारच आहे की हो. आम्ही सजा आनंदानं भोगू. मामासाहेब, तुमची सजा हीच. की तुमची ताराऊ आमच्या बंधूंना द्यावी. काय? होय मामासाहेब. हंबीरराव, जुन्या काठीला नवी काठी जोडावी आणि ताराऊची पात्रता आहे छत्रपतींची सून व्हायची. एवढंच ना?
आमच्या घरची गृहशोभा तुम्हाला दिली. का हो? वय तर अहो आमचं भाग्य म्हणायचं. आमची ताराऊ या रायगडावर आली ना, त्याच्यासारखा आनंद नाही आम्हाला दुसरा. अहो मग आता वाट कसली पाहते, सुपारी फोडा लवकर. आम्ही तर म्हणतो लग्नाचा मुहूर्तच काढावा लवकर. जाऊबाई, आहे ना पसंती? ताईसाहेब काय आहो? मामासाहेब ठरलं ना मग? ठरलं. तुम्ही आदेश द्यायचा आणि आम्ही तो पाळायचा. बघा असा कारभार चाललाय. असा मतलब? अहो इथे तोफांची भांडी वाजायची वेळ आली आणि हे वाजवणार आहेत तडमताशा. तडमताशा? हो तडमताशा, नगारे, सनई चौघडा. सनई चौघडा? हो सनई चौघडाच. अहो रय तिथे दुःखात आहे. आज धावं घालतोय का उद्या अशी परिस्थिती. आणि यांनी मंगल कार्य काढलंय. कमाल आहे. मंगल कार्य कोणाचं? अहो कुणाचं म्हणजे राजाराम राजेंचं. म्हणजे आता सरदाराने आपल्या हातातल्या तलवारी सोडून हातामध्ये अक्षता घ्यायचं, हो ना? तसंच. पण ह्यांना एका शब्दानेही मला विचारावं असं वाटलं नाही की बाबा रावजी पंत, तुम्ही एवढे जुने जाणते महाराजांच्या काळापासूनचे, तुमचा सल्ला काय? हो, मलाही त्याने विचारलं कुठे. मग बिया या बसा. मला सांगा, अहो एवढी वर्ष आपण घरादारावर तुळशी पत्र ठेवून स्वराज्यासाठी लढलो, काय उपयोग त्याचा? मी काझी हैदर, मी तर पराया मजहबचा माणूस. पण महाराजांचं शौर्य धैर्य बघून, गोर गरिबांसाठी त्यांची तळमळ बघून दिल त्यांच्या चरणावर ठेवलं. पण काय उपयोग? गोळा बेरी शून्य. आता पूर्वीसारखा मान नाही, आता राम नाही. मी तो काल आलेला कलश तुम्हाला विचारतोय, नोंदी दाखवा. न्याय केलात, कधी केलात, कुठे केलात हे तुम्ही त्याला सांगायचं. मला थोडी सांगणार आहे मी, याची काय अवकात? बरोबर आहे. म्हणजे आता आपण काय करायचं? आपण काय करायचं? करणारे आता औरंगजेब बादशाह. आपण फक्त त्यांच्या कानावर घालायचं, खबर करायची. म्हणजे आता निष्ठेचं गाठोडं खांद्यावरून कमरेवर आणायची वेळ आली आहे, असंच म्हणायचं ना? क्या खबर है वजीर आला? जहांपना, अंधा मांगे एक आंख और खुदा दे दो दो आंखें. मतलब? ये रहा खुफिया खत. कहां से आया? रायगढ़ से. राहूजी पंत और काजी हैदर ने भेजा है ये खुफिया खत. राहुजी पंत मोठीच चलाकी केली की. दिखाओ हमें. माशाल्लाह. संभाजी के रायगढ़ में शादी का जश्न है. जी जहांपना. हम्बीर राव की बेटी और राजा राम की शादी है. जाहिर है कि वहां सब लोग इस जश्न में मशगूल और मशरूफ होंगे, है ना? क्यों कान्हो जी? तर लय मोठं लगीन होणार. हंबीररावांची पोर म्हणल्यावर समदे सरदार हजर राहणार शादीला. वहां वो लोग शादी का जश्न मना रहे होंगे और हम यहाँ पर उनकी बर्बादी. इंशाअल्लाह. आमीन आमीन. और जाहिर है कि
हमारे सरदार इस महफिल अक्स में शरीक होंगे और इस मौके पर दूल्हा दुल्हन को दुआओं से सरफराज करेंगे। सगळे लग्नासाठी उत्सुक आहेत, मुहूर्त कधीचा विचारताय। एकदा का मुहूर्त सापडला की मग आमंत्रण निमंत्रण पाठवायला बरं। सापडला का मुहूर्त? मुहूर्त या महिन्याच्या सप्तमीला आहे। उत्तम मुहूर्त आहे, शुभयोगही आहे। अहो मला काय नाही, तुम्ही म्हणाल तो मुहूर्त का हो? पण सप्तमी मुहूर्त चांगला असल्याशी कारण आमचे भाच्याबा काय म्हणतात, काय महाराज? आमचा तसा कोणताही हट्ट नाही, आणि तसं बघायला गेलं तर लढाई आणि मोहिमांचा दिवस सोडला तर इतर कुठलाही दिवस आमच्यासाठी मुहूर्ताचाच आहे। हा सप्तमीचा मुहूर्त चांगला आहे ना? उत्तम आहे। तुला आमचा ठरेल। हा बघा, दिवस मध्यम आहे पण योग उत्तम आहे। आजपासून 8 दिवसांनी। अगो बाई, आजपासून 8 दिवसा नाही म्हणजे धांदल उडेल हो। राज, हाच मुहूर्त धरा, म्हणजे एवढ्यात कोणती आघाडी उघडली जाणार नाही आणि औरंगजेबाची सुद्धा तशी काही विशेष हालचाल नाही, आणि झालीच तर बघून घेऊ, पण मुहूर्त मात्र हाच धरा। चला तर मग तयारीला लागा। म्हणजे आज 8 दिवसात ताराऊंचं लग्न। आज से ठीक 4 दिन बाद शादी। जी जहांपना। वो क्या कहते हैं? मुहूर्त है ना? जी जहांपना। मुहूर्त लेकिन शादी ब्याह का ना? अबे जाहिल, शादी ब्याह का मुहूर्त नहीं, खजूर पकने का मुहूर्त। ये बहुत सुनहरा मौका है। खरंच जहांपना, शादीचा मुहूर्त म्हणजे तुम्हाला रान मोकळ, म्हणजे तिकडे गडावर मेहंदी रंगणार और प्रतापगढ़ खून से। वाह, क्या पते की बात कही है उसने। जहांपना, इसका नाम कान्होजी है। हम जानते हैं इसका नाम कान्होजी है। आज कान्होजी है, कल कुछ और होगा। कल हो सकता है ये हमारा सरदार हो और अपने सर पर आपकी तरह की वंश भी पहने। जी जी जहांपना। सरजा खान, तुम फतेह हासिल करना। जी शुक्रिया जिले सुभानी। ये हम्बीराव सेनापति है और संबा राजा ना? दोनों ही शादी में मशगूल होंगे और स्वराज को संभालने वाला तीसरा तो कोई है नहीं। खुदा ऐसा मौका हर किसी को नहीं देता। तुम्हारी मुहिम शुरू होती है अब। तो देखना कि इस बार किसी तरह की गलती नहीं होनी चाहिए, कोई चूक नहीं होनी चाहिए। हम ये जंग जीत कर ही आएंगे, दूसरे मौके की जरूरत नहीं होगी। इजाजत दीजिए। इजाजत है, खुदा तुम्हें सलामत रखे। सरजा खान, एक और बात, इस बार इस मुहिम में तुम अकेले नहीं जाओगे। जी जहांपना। तुम्हारे साथ हमारा एक और सरदार जाएगा। कौन? हाँ, सरदार कान्होजी। क्या? सरदार कान्होजी जाएंगे तुम्हारे साथ। मैं। हाँ तुम?
तुम जाओगे हमारे सरजा खान के साथ प्रतापगढ़। मैं तो हाँ कान्हू जी, तुम ही करोगे पहला वार संबा पर और संबा के स्वराज पर।